क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख रफीक शेख मेहबूब यांचा बहुमताने विजय। हिमायतनगर येथे 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवारांचे नाव शेख रफीक शेख मेहबूब यांचा बहुमताने विजय झालाय। 17 जागांपैकी 8 उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजयी झालाय, तर वार्ड क्रमांक 2 मधले काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुंडेवार विनोद गणपत यांचा 339 मतांनी विजय व वार्ड क्रमांक 3 मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अब्दुल कंजुल फिरदौस हक यांचा 292 मतांनी विजय झालाय। वार्ड क्रमांक 4 काँग्रेस पक्षाचे उमेदवार मेंढके कमल संभाजी 355 मतांनी विजयी झालाय। वार्ड क्रमांक 5 काँग्रेस पक्षाचे उमेदवार हसीना बेगम अब्दुल सलाम 530 मतांनी विजयी झालाय। वार्ड क्रमांक 7 काँग्रेस पक्षाचे उमेदवार पंडित दर्शना रमेश 157 मतांनी विजयी झालाय। वार्ड क्रमांक 14 काँग्रेस पक्षाचे उमेदवार व मुजुतबा मतीन 330 मतांनी विजयी झालाय। वार्ड क्रमांक 15 काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख सलमाबी इलियास 307 मतांनी विजयी झालाय। वार्ड क्रमांक 16 काँग्रेस पक्षाचे उमेदवार सलमान खान समत खान 843 मतांनी विजयी झालाय। भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार 17 पैकी 3 उमेदवार विजयी झाले। वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार चायल दर्शना शरद 297 मतांनी विजयी झाले, तर वार्ड क्रमांक 10 मधील भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार सकवान आशिष बाबूराव 294 मतांनी विजयी झाले आहेत। वार्ड क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार डाके भारत माधवराव यांचा 269 मतांनी विजयी झालाय। 17 जागांपैकी 2 जागा शिंदे गटाच्या विजयी झाल्यात। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार वार्ड क्रमांक 6 मधील उमेदवार शिंदे गटाचे उमेदवार मुद्दवाड अरुणा भगवान 342 मतांनी यांचा विजय झालाय। शिंदे गटाचे उमेदवार वार्ड क्रमांक 17 शिंदे गटाचे उमेदवार बलपेलवाड सुभाष पोतन्ना व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना 17 जागांपैकी 3 जागेवर विजयी झालाय। वार्ड क्रमांक 8 मधील ठाकरे गटाचे उमेदवार मिर्झा जिशान बेग मिर्झा ईसा बेग 422 मतांनी विजयी झालाय व वार्ड क्रमांक 9 मधले ठाकरे गटाचे उमेदवार राठोड सुचिता कुणाल 442 मतांनी विजयी झाले आहेत। वार्ड क्रमांक 12 मधील ठाकरे गटाचे उमेदवार ठाकरे विठ्ठल भीमराव 441 मतांनी विजयी झाले आहेत। नॅशनल लिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार 17 जागांपैकी 1 जागा आली आहे। वार्ड क्रमांक 13 मधील शरद पवार गटाचे उमेदवार पठाण सरदार खान खलील खान यांचा 514 मतांनी विजयी झालाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी हिमायतनगर तालुका प्रतिनिधी वायडी येणेकर। बहुमताने विजय झाला, जनतेसाठी काय सांगणार? आज हिमायतनगर नगर पंचायत इलेक्शनचा निकाल होता, रिझल्ट होता। त्या रिझल्टमध्ये आम्ही काँग्रेसचे एक नगराध्यक्ष आणि 8 आमचे उमेदवार सर्व जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहे। माननीय आमचे लोकप्रिय माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे निवडून आलेले आहे। या पूर्ण जनतेचा आम्ही आभार मानतो। हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब एक भाई भाई, सगळ्या हिंदू मुस्लिम टोटल सर्व धर्म समभावाचा मी एक त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वादाने आम्ही सगळे निवडून आलेले आहेत। त्यांना सगळा आभार मानतोय। नगर पंचायत चुनाव में आप नगराध्यक्ष पद के उम्मीदवार जीत के आए हैं, तो जनता से क्या कहना चाहेंगे? जनता का मैं बहुत बड़ा आभार मानता हूँ। मेरे मुस्लिम भाई, मेरे हिंदू भाई, सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि मुझे बहुत लीड से लोग चुन के दिए। मेरे साथ में मेरे कैंडिडेट 8 आए वाले हैं, उन सबका भी मैं आभार मानता हूँ। मेरे सब जनता से मैं शुक्रिया अदा करता हूँ। कि जीत का श्रेय किसको देना चाहेंगे आप? जीत का श्रेय किसको देना चाहेंगे? जीत का श्रेय हमारे लोकप्रिय माजी आमदार माधवराव पाटिल, उनका श्रेय है और जनता का उनके साथ जनता है। सब हम जनता का आशीर्वाद से हम सब चुन के आए वाले। चलो नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।